आज आपण पाहणार आहात वांग्याची रेसिपी भरणार आहे। सगळ्यात पहिलं वांगे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्याच्यासाठी लागणारा मसाला बघून घेऊ। सुक्या मसाल्यामध्ये तीळ, थोडासा डाळवा आणि खोबरं हे घेतलेलं आहे आणि ओल्या मसाल्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण। वांग्याचे देठ काढून घ्यायचे आहेत। सगळ्या वांग्यांना चिरा मारून घेतलेले आहेत। याचे 4 भाग करून घेतलेले आहेत ह्याचे। या वांग्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण। मीठ टाकल्यामुळे वांगे काळे पडत नाहीत। सगळ्यात पहिलं आपण सुका मसाला भाजून घेऊया। हा सगळा मसाला टाकायचा आहे आणि हा चांगला भाजून घ्यायचा आहे। थोडेसे जिरे टाकायचे आहे। असा काळा नाही करायचा, थोडासा असा लालसर भाजायचा। भाजलाय। आता आपण हिरवी मिरची भाजून घेऊ। पण याच्यातच टाकायचे भाजताना। थोडंसं तेल टाकायचं मिरची भाजताना। मिरची चांगली भाजलेली आहे, अद्रक लसूण पण चांगला भाजलेला आहे। आता आपण याला वाटू। हा सुका मसाला आहे, हा सुकाच वाटून घ्यायचा आहे आणि हा हिरवा मसाला थोडंसं पाणी टाकून वाटला तरी चालेल। हा मसाला वाटलाय आपण, सुका मसाला आहे। आता हिरवा मसाला, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। थोडीशी लाल मिरची आणि थोडीशी हळद। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता हे वांग्याच्या मध्ये भरून घ्यायचं आहे। आणि भरल्यानंतर असं वांग असं दाबायचं आहे थोडंसं, जेणेकरून ते मिश्रण मध्ये सगळं जाऊन बसेल। सगळं साहित्य आपण जे मसाला होता तो सगळा वांग्यांमध्ये अशा प्रकारे भरून घेतलेला आहे। सगळ्यात पहिलं आपण छोटा 1 चमचा तेल टाकून घेऊ। आता मोहरी, जिरं, आता कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा आहे। हे वांगे जे आपण भरले होते मसाल्यामध्ये सगळे, ते वांग्याच्या असे सोडून घ्यायचे आहेत। हे वांगे चांगले तेलामध्ये फ्राय करायचे आहेत।
आता याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे कमी फ्लेमवर. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा उरलेला मसाला पण त्याच्यात टाकून द्यायचा आहे. आणि याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. पाणी घातलं आहे. वांगे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी तुम्ही घालू शकता. आणि ह्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे 5 मिनिटासाठी. आता 5-6 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पाहून घेऊ. वांगं मस्त शिजलेलं आहे आणि आपण जे पाणी टाकलं होतं ते पाणी पण आता हे आटलेलं आहे सगळं. आणि वांगं पण छानपैकी असं शिजलेलं आहे आणि रस्सा पण मस्त असा घट्ट झालेला आहे. त्याच्यावर मस्त आपण अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे भरलं वांग रेडी आहे. हे तयार आहे आपलं भरलं वांग.